नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकीने ऐश्वर्याला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं आणि त्याचबरोबर मंगळागौरच्या दिवशी इथे जानकीने आपलं घर वाचवत ऐश्वर्याला तोंडावरती पाडलेलं असतं। तर इथे आजच्या शुभ दिनी दोन मायलेकींची भेट झालेली असते। त्याचबरोबर ओवीकडून इथे लताला कळलेलं असतं की जानकी हीच तिची मुलगी आहे। मग आता लता कुणाची बाजू घेणार? आपल्या लेकीची, जानकीचीच बाजू घेणार। त्यामुळे ऐश्वर्याचं कारस्थान लताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगितलेलं असतं। आणि मग त्यानंतर काय प्रेक्षकांनो, ऐश्वर्या अशी चिडलेली असते, पण इथे ऐश्वर्याला सडेतोड उत्तर जानकीने मात्र ह्या वेळेला दिलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे मास्टर माइंड जानकीने ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देत जानकीने चाणक्य नीतीने आपल्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर हे तिने ऐश्वर्याकडून मिळवलेले असतात आणि ते जाळून टाकलेले असतात। तर अशा रीतीने प्रॉपर्टी लुबाडण्याचा ऐश्वर्याचा जो काही डाव असतो तो जानकीने उधळून लावलेला असतो आणि त्याचबरोबर ऐश्वर्याला तोंडावरती पाडलेले असते। आणि प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर इथे ऐश्वर्या सगळ्यांना घरातून बाहेर काढत असते। तेव्हा जानकीने इथे आता ऐश्वर्या आणि सारंगचं कारस्थान सगळ्यांना सांगितलेलंच असतं, पण इथे रणदिवेंना घरातून बाहेर काढणाऱ्या इथे ऐश्वर्या आणि सारंगला इथे जानकीने धडा शिकवलेला असतो। कारण जानकीने त्या दोघांनाच घरातून आता बाहेर हकलून दिलेलं असतं। तर इथे सुमित्रा जानकीची घरातून हकलपट्टी करणार असते, पण इथे आता जानकीने ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची हकलपट्टी केलेली असते। तर घराची मालकीण या अधिकाराने जानकीने आता आपला अधिकार गाजवत ऐश्वर्या घरातून बाहेर काढलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, ओवीकडून इथे लताला कळलेलं असतं की जानकी ही लताची मुलगी आहे। कारण ओवी आपल्या आईचा आणि तिचा जो काही फोटो म्हणजे तिने ड्रॉइंग केलेली असते ते चित्र काढलेलं असतं आणि ते चित्र तिने लताला दाखवलेलं असतं आणि ती म्हणते की माझी आई आणि मी, पण माझ्या आईला आई नाही आहे कारण ती अनाथ आहे ना। तिच्या आईने तिला मधुभाऊंच्या अनाथाश्रममध्ये ठेवलं होतं। मधुभाऊंच्या अनाथाश्रममध्ये माझी आई लहानाची मोठी झाली असं ओवीने लताला सांगितलेलं असतं। तेव्हा लताला कळतं की म्हणजे जानकीच माझी मुलगी आहे आणि हे सत्य मला कळू नये म्हणून ऐश्वर्याने मला खोटं सांगितलं की मी तुझी मुलगी आहे म्हणून, आणि असं सुद्धा सांगितलं की जानकी माझ्या जीवावरती उठले आणि तिच्यापासून मला धोका आहे, त्यामुळे तिच्यापासून लांब राहा असं मला तिने खोटं सांगितलं, जेणेकरून मला आणि जानकीला कळू नये की आम्ही दोघीजणी मायलेकी आहोत। त्यामुळे लताला आपली मुलगी जानकी मिळालेली असते। पण त्याआधी प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या घाबरलेली असते। ऐश्वर्या म्हणत असते की जर जानकीला कळलं की ती लता जानकीची आई आहे तर ती जानकी मला सोडणार नाही, त्यामुळे आता त्या जानकीला आपल्याला मारायला हवं। तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या हे काय बोलताय तुम्ही? जानकी बहिणीला मारायचं? असं करू नका तुम्ही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का असं करू नका? आता जर जानकीला कळलं की लता तिची आई आहे, तिचं सगळं चांगलं होईल, पण लता आपलं कारस्थान सगळ्यांना सांगेल त्याचं काय? मग जर लताला कळलंच नाही की जानकी तिची मुलगी आहे तर आपल्यासाठी बरं आहे ना, आपल्या गळ्याचा फास तरी निघून जाईल। हे बघा सारंग, तुम्ही काही करू नका। त्या जानकीला कसं मारायचं आहे ना, मी बरोबर ठरवलं आहे। तुम्ही फक्त एक काम करा, सगळ्यांना घरातून थोडा वेळ बाहेर न्या। कसं न्यायचं ते तुम्ही तुमचं बघा, पण थोड्या वेळासाठी सगळ्या घराला बाहेर घेऊन जा। मग मला जे काही काम करायचं आहे ते मी करून घेईन, पण मला घरामध्ये कुणीच नको आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग बाहेर येतो आणि सगळ्यांना इथे गोड गोड बोलत असतो की मी एक रील बघितली, त्याच्यामध्ये सगळे भावंड असा गेम खेळत होते, मग आपण एक काम करूया ना, आपण सुद्धा तसाच गेम खेळायला जाऊया ना। तेव्हा इथे ऋषिकेश, सौमित्र म्हणत असतात की आता पहिल्यासारखे दिवस उरलेले नाही आहेत आणि पहिल्यासारखा तू सुद्धा आता राहिलेला नाही आहेस, आम्हाला नाही खेळायचं। पण सारंग सुमित्राला सांगतो सगळ्यांना कन्व्हिन्स करायला। तेव्हा इथे सुमित्राच्या सांगण्यावरून सगळेजण त्याच्याबरोबर तो आता पझल गेम खेळायला बाहेर जातात। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खेळाचे रूल्स रेग्युलेशन्स सगळ्यांनाच माहिती असतात। तर इथे
आता लता एकटीच बसलेली असते तेव्हा त्या ठिकाणी आलेले असतात ते म्हणजे नाना. नाना येतात आणि म्हणत असतात की पार्वती, कशी आहे आता तुमची तब्येत? तेव्हा पार्वती म्हणते, नाना मी आता बरी आहे, पण तुम्ही इथे कशाला आलात? सुमित्राला ते आवडणार नाही. तेव्हा नाना म्हणतात की नाही, मी तुमच्या तब्येतीची फक्त चौकशी करायला आलो आहे, बाकी काही नाही. आणि तसंही मुलं सुमित्रा सगळेजण बाहेर खेळत आहेत. कितीतरी दिवसानंतर सगळं कुटुंब बाहेर एकत्र आहे, ते खेळत आहेत सगळेजण. तेव्हा पार्वती म्हणते, हो का, सगळेजण एकत्र खेळत आहेत? मला ते सगळेजण एकत्र आलेले ऐकून फारच आनंद झाला. त्यांनी नेहमी एकत्र राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. तेव्हा इकडे नाना म्हणतात, तुम्हाला जर काही लागलं तर जानकीला आवाज द्या. तेव्हा पार्वती म्हणते, नाही नको नको, जानकीला आवाज नको. कारण पार्वतीला वाटत असतं की जानकीच्या जीवाला तिच्यापासून धोका आहे, कारण मी तिला इतका त्रास दिला आहे तर ती नक्कीच माझा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकते. पण इथे नाना सांगतात, अहो जानकी का नको तुम्हाला? जानकीच तर सगळ्यांना हवं नको ते बघते ना. हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुमच्यावरती हल्ला झाला होता तेव्हा जानकीनेच तर तुमची काळजी घेतली होती. तिने तुम्हाला वाचवलं आहे. कारण का जेव्हा तुम्ही बेशुद्ध होता तेव्हा एक माणूस तुम्हाला मारायला आला होता, पण जानकीने त्या माणसाचा हात पकडला आणि तुम्हाला त्या माणसापासून वाचवलं. तुमच्या जीवावरती कुणीतरी उठलं होतं. तेव्हा इथे आता लताला कळतं की जानकी तर चांगलीच आहे, मग ही ऐश्वर्या मला तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न का करते, हे फक्त आता लताला कळत नसतं. तर नानांनी लताच्या मनामध्ये जानकीबद्दल जो काही गैरसमज असतो तो दूर केलेला असतो. त्यांनी सांगितलेलं असतं की जानकीने तुमची काळजी घेतली, ती तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, 2 दिवस तुमच्या उशाजवळ बसून होती, तुमची काळजी घेत होती, आणि जानकी तुम्ही नको म्हणताय. तेव्हा इथे लताला कळतं की ऐश्वर्याचा नक्कीच काहीतरी डाव आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण खेळायला जमलेले असतात. आता खेळाचे रूल काय, तर एक एक आता पझलमधला एक एक तुकडा फोटोचा जो तो लपवणार आणि मग जानकी कोडं घालणार आणि मग त्या व्यक्तीने जाऊन त्या ठिकाणी लपवलेला तुकडा जो असेल पझलचा तो घेऊन यायचा आणि इथे पझल पूर्ण करायचं असतं. आणि जो व्यक्ती उशीर करणार त्याला मग ती इथे एक आता कोडं घालणार आणि त्यांनी त्याचं काही सिक्रेट वगैरे सांगायचं. असा तो खेळचा नियम असतो. त्यानुसार सगळेजण खेळत असतात, एन्जॉय करत असतात. तोपर्यंत इथे ऐश्वर्या आपलं काम करत असते. जो झुंबर असतो त्या झुंबरची वायर रश्शी तिने सैल करून ठेवलेली असते आणि त्यानंतर अशी एक रश्शी तिने जॉईंट करून ठेवलेली असते की ती खेचल्यानंतर ते झुंबर पडणार, ते तुटणार आणि ते पडणार इथे बरोबर जानकीवर. असा प्लॅन इथे ऐश्वर्याने करून ठेवलेला असतो. ज्या वेळेला जानकी खेळ खेळेल आणि ती झुंबरच्या खाली येईल तेव्हा ते झुंबर बरोबर जानकीवरती पडायला हवं आणि ती मरायला हवी, असा ऐश्वर्याचा प्लॅन असतो प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर इथे आता सगळी मंगळागौरची तयारी करण्यात आलेली असते. सगळेजण जमलेले असतात, सगळेजण छान खेळत असतात. सगळ्यांनी तयारी बघून नाना, सुमित्रा सगळेजण कौतुकच करत असतात. पण प्रेक्षकांनो, आता इथे खूप मोठी घटना घडते. कारण मंगळागौरीचे खेळ सुरू होतात. जानकीसुद्धा छान नटून थटून सामील झालेली असते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा आता जानकीचा अपमान करत असते. ती म्हणत असते, काय गं सूनबाई, तू माझ्या घराला तोडतेस का गं, का गं, का गं, असं ती विचारत असतानाच इथे जानकीला वाईट वाटतं सुमित्राच्या बोलण्याचं. तेव्हा इथे लताला आपल्या लेकीचं वाईट वाटतं. सुमित्रा ज्या पद्धतीने जानकीला बोलत असते की तू माझं घर तोडलंस, तेव्हा इथे लता येते आणि तिला म्हणत असते की आज इथे माय लेकींची भेट होणार आहे, रक्ताचं नातं हे पुन्हा एकदा जोडलं जाणार आहे. तेव्हा इथे पार्वती तिला म्हणत असते की तू माझी मुलगी आहेस, मी तुझी आई आहे, हे सत्य ती सांगत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या ते बोलणं ऐकते. ऐश्वर्या म्हणत असते की अच्छा, म्हणजे आता ह्या लताला कळलं आहे की जानकी तिची मुलगी आहे आणि म्हणूनच ती तिच्याबरोबर हे सगळं बोलायला आली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे असलेली दोरी आता ऐश्वर्याने खेचलेली असते. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण धावत पळत येतात आणि विचारतात की काय झालं, कसला आवाज झाला. कारण ऐश्वर्याने झुंबर खेचलेलं असतं आणि ते झुंबर बरोबर इथे जानकीच्या आणि लताच्या अंगावरती पडणार. तेवढं ते जानकी लताला बाजूला करते आणि तीसुद्धा बाजूला पडते. पण ते झुंबर फुटल्यानंतर त्याचे जे तुकडे असतात ते जानकीवरती उडालेले असतात, तिला ते लागलेले असतात.
त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी इथे पडल्यानंतर लता तिच्याजवळ धावत पळत येते आणि तिची विचारपूस करत असते. बाळा, तुला कुठे लागलं, कुठे नाही अशी चौकशी करत असते. तेव्हा जानकी म्हणते, तुम्ही काय म्हणालात? तुम्ही माझी आई? तेव्हा लता म्हणते, हो, मी तुझी आई आहे बाळा. तेव्हा इथे जानकी तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा लता म्हणते, मीच तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं. मीच तुला तिथे सोडून मुंबईला निघून गेले होते बाळा. मी तुझी आई लता कारखानीस आणि तू माझी बबडी. मी तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं. तो फोटो, जो अर्धा फोटो तुला दिसला, तो माझाच होता. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला आनंदसुद्धा होतो. तिला कळतच नाही की काय बोलावं, काय करावं. कारण जी तिची आई आहे तीच तिचं घर तोडायला आलेली असते असं तिला वाटतं. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुम्ही माझी आई आणि मग तू माझं घर तोडायला आलीस? तेव्हा इथे आता पार्वती म्हणत असते, तर इथे हे सगळं मी जाणून बुजून केलेलं नाही आहे बाळा. मला हे सगळं करायला त्या ऐश्वर्याने भाग पाडलं. जेव्हा इथे मी आले तेव्हा मला असं वाटलं की मला माझं काम करून लगेच निघून जायचं आहे. मी पैसे घेऊन जाणार होते. मी इथे ॲक्टिंग करायला आले होते. पण मला खरंच माहिती नव्हतं की हे घर इतकं चांगलं आहे. मला असं वाटलं होतं की ऐश्वर्या चांगली आहे, ती इथे आपल्या अधिकारासाठी लढते. पण जेव्हा मी बघितलं तू हे घर वाचवतेस आणि ऐश्वर्या हे घर तोडते, ही माणसं इतकी प्रेमळ आहेत, तेव्हा मी इथून निघून गेले होते. पण नंतरला ह्या ऐश्वर्याने मला ब्लॅकमेल केलं, पोलिसांची धमकी दिली आणि मला इथे थांबून घेतलं. त्यानंतर मला तुझा फोटो सापडला आणि मग मी म्हणाले की ही तर माझी मुलगी आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की ती माझी मुलगी आहे. तिने मला ब्लॅकमेल केलं. मग मी मुलीच्या मायेत इतकी वेडी झाले की मला इथे राहावं लागलं. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, थांबा, मी आताच्या आता पोलिसांना फोन करतो आणि ऐश्वर्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतो. तेव्हा इथे सौमित्र आता पोलिसांना फोनसुद्धा करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार्वती म्हणत असते, लता म्हणत असते की मी पार्वती नाही आहे, मी पार्वती नाही आहे, मी लता आहे. लता कारखानीस, माझ्या जानकीची आई. जानकी अनाथ नाही आहे, मी तिची आई आहे. आणि ती साध्यासुध्या घरातली मुलगी नाही आहे, चांगल्या घरातली मुलगी आहे. कारण का, माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं म्हणून मी माझ्या जानकीला घेऊन ते घर सोडलं. आणि मग मला माझं स्वप्नसुद्धा पूर्ण करायचं होतं. मला पैसे कमवायचे होते म्हणून मी जानकीला एका चांगल्या ठिकाणी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये ठेवलं. कारण मी कामाला गेल्यानंतर माझ्या मुलीची काळजी कोण घेणार, म्हणून मी तिला मधुभाऊंकडे सोडून मुंबईला निघून गेले होते. पण आता मी परत आली आहे, माझी मुलगी मला परत मिळाली. ती अनाथ नाही आहे, ती माझी मुलगी आहे. सुमित्रा ताई, हे तुम्ही काय बोललात? माझ्या लेकीला तुम्ही पित्तळ म्हणालात आणि ह्या जे खोटं सोनं तुमच्याकडे आहे त्याला सोनं म्हणालात. अहो, ती खरी पित्तळ आहे. माझी जानकी म्हणजे लाख मोलाचं सोनं आहे. सोनं या घरासाठी किती धडपड करत होती हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. आणि ही ऐश्वर्या तुमचं घर तोडण्यासाठी काय काय करत होती हे सुद्धा मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. अहो, ही ऐश्वर्या नागिन आहे, नागिन. सगळ्यांशी गोड गोड बोलून डसते ती तुम्हाला आणि तुम्हाला ते दिसू नये. एवढ्या वर्ष तुम्ही संसार केला, तुमचं घर चालवलं. या 10-11 वर्षांमध्ये तुम्ही जानकीला एवढंच ओळखलत का? जानकी तुमचं घर तोडेल, ती घराच्या वाटण्या करेल. अहो, हे असं तुम्हाला वाटलंच तरी कसं? हे ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर बदलले. हे ऐश्वर्याला ही तुमची प्रॉपर्टी लुबाडायची आहे, तुमचं घर तोडायची आहे. म्हणून तर ती मला पार्वती बनून घेऊन आली. कारण तिला तुमचासुद्धा संसार मोडायचा होता आणि या घराच्या वाटण्या या मुलांना एकमेकांपासून तोडायचं होतं. म्हणून ह्या ऐश्वर्याने सगळा हा प्लॅन केला आणि तो तुम्हाला कळू नये. आणि या प्लॅनमध्ये फक्त तुमची ऐश्वर्या सूनच नाही सामील, तर तुमची स्वतःची आई आणि तुमचा मुलगा हे दोघेसुद्धा तिला सामील आहेत हे तुमचं घर तोडण्यामध्ये. अहो, स्वतःच्या आईला तुम्ही ओळखू शकला नाहीत, या स्वतःच्या लाडक्या सुनेला, सख्ख्या सुनेला तुम्ही ओळखू शकला नाहीत, तर माझ्या ह्या जानकीला, माझ्या सोन्यासारख्या मुलीला तुम्ही काय ओळखाल? अहो, या ऐश्वर्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, हिने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, तुमच्या नवऱ्याला तिच्या वडिलांनी किडनॅप केलं आणि माझ्या जानकीने इथे प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटातून तुमचं घर बाहेर काढलं. आणि तुम्ही काय म्हणालात? तुम्ही माझ्या जानकीलाच घरातून बाहेर काढायला निघाला होतात. हो, मी इथे आले, माझी चुकी झाली. मी इथे आले होते माझ्या गरजेसाठी. मला नव्हतं माहिती की या घरामध्ये माझी मुलगी असेल. पण तुम्हाला जेव्हा सगळ्या चांगल्या माणसांना मी बघितलं ना, मी इथून त्या क्षणी पळून गेले होते, निघून गेले होते मी. पण ही ऐश्वर्या मला पोलिसांची धमकी देऊन परत घेऊन आली. माझी मुलगी कुठे आहे तिला माहिती होतं.
होतं म्हणून तिने मला ब्लॅकमेल केलं आणि माझ्या मुलीला भेटण्यासाठी मी इथे झटत होते, सगळ्यांजवळ लढत होते, पण तिने मला सांगितलं नाही की जानकी माझी मुलगी आहे. कळलं तुम्हाला? पण आता मला कळले की जानकी माझी मुलगी आहे, ती तुम्हाला या घरामध्ये नकोशी झाले ना. चल जानकी, तू माझ्याबरोबर चल, आपण आपल्या घरी जाऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका म्हणते, बघितलं ना आई, तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही चुकता, ह्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवता आणि आपल्या जानकी वहिनीला इथून घरातून बाहेर काढायला निघता. तेव्हा इथे आता सारंगला सुद्धा ऋषिकेश मारतो. सारंगची सुद्धा वाट लागलेली असते. ऐश्वर्याचा सुद्धा जानकी गळा पकडते, तिला सुद्धा मारते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, चला आत्ताच्या आता माझ्या घरातून निघा, चला आत्ताच्या आता चालते वा माझ्या घरातून. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुझ्या घरातून का ग, ही प्रॉपर्टी सगळ्यांची विसरलीस का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जरा बघ, नीट बघ, हे घर माझ्या नावावर आहे, मी मालकी नाही या घराची, चला चालते वा सगळेजण. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या गप्प बस, तोंडातून एक शब्द काढू नकोस, लाज नाही वाटत का गं तुला? या घरामध्ये तू सवत म्हणून इथे विहीनबाईंना घेऊन आलीस का, माझा संसार उद्ध्वस्त करायला? का गं, मी तर तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास. आत्ताच्या आता चालते हो माझ्या घरातून, माझं प्रॉपर्टी लुबाडायची आहे तुला. आणि या तुझ्या प्लॅनमध्ये अगं आता माझंच नाणं खोटं तर मी तुला तरी काय म्हणणार गं? माझाच मुलगा जर खोटा आहे, त्याला जर आपल्या आईवडिलांना तोडायचं आहे, हे घर उद्ध्वस्त करायचं आहे तुझ्याबरोबर, तर मी तुला तरी काय बोलू? इथे माझी जन्मदाती आई जर माझे वैरीण झाले तर मी तुला काय बोलणार? तेव्हा इथे म्हातारी आता गप्पच बसते. ती म्हणत असते की सुमित्रा, मला माफ कर, सुमित्रा मी तुझ्या पाया पडते. पण इथे आता सुमित्रा चिडलेली असते. तेव्हा नाना म्हणतात, सुमित्रा, मी आधीपासून तुला सांगत होतो की तुझी ही आई आहे ना, ती आपलं घर तोडायला इथे आली आहे. तेव्हा इथे लता म्हणते की हा तुमचा सारंग बायको जे म्हणतो ते करतो. अहो, तो तुमच्या जीवावरती उठायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आता सुद्धा हे जे झुंबर पाडलं ना, या दोघांनी मिळून पाडलं. ज्या वेळेला तुम्ही सगळेजण बाहेर खेळत होता ना, तेव्हा ही बाई इथे प्लॅन तयार करत होती की कशा पद्धतीने आता हे सगळं इथे झुंबर वगैरे सैल करता येईल, हे ती प्लॅन करत होती. आणि मग इथे जानकीला नाहीतर मला मारण्याचा हा प्लॅन होता. कळलं तुम्हाला? ही घरातून बाहेर काढणार आहे. आता तुम्हाला काय करणार आहात? ही प्रॉपर्टी लुबाडली आहे तिने. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की चला चालते म्हणा. तेव्हा जानकी म्हणते, आम्ही कुठेही जाणार नाही, प्रॉपर्टीचे पेपर नीट बघ, ही सगळी प्रॉपर्टी अजूनही आमच्या नावावरच आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर नीट वाचून बघते. तेव्हा ते प्रॉपर्टीचे पेपर बदललेले असतात. कारण प्रेक्षकांनो, इथे जानकीने इथे ऐश्वर्या जेव्हा प्लॅन करत होती ना सगळं काही लुबाडण्याचं, इथे जानकीला मारण्याचा, तेव्हा इथे जानकीने ऐश्वर्याने लपून ठेवलेले पेपर शोधून काढलेले असतात आणि ते पेपर तिने जाळून टाकलेले असतात. जी प्रॉपर्टी इथे आता फसवून ऐश्वर्याने स्वतःच्या नावाने करून घेतलेली असते, त्या प्रॉपर्टीचे पेपर इथे जानकीने खूपच जास्त हुशार बुद्धीने जाळून टाकलेले असतात. आणि त्याचबरोबर ती प्रॉपर्टी संपूर्णपणे पुन्हा एकदा ऋषिकेशच्या नावाने झालेली असते. ती प्रॉपर्टी ऋषिकेशची होती आणि ऋषिकेशच्याच नावावरती ठेवते. तर हे सगळं जानकीने सौमित्राच्या मदतीने केलेलं असतं. प्रेक्षकांनो, अवंतिका आणि सौमित्राने सुद्धा जानकीला मदत केलेली असते. तर इथे जानकीने सौमित्राला सगळं सत्य सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केले, ते पेपर आपल्याला शोधून काढायचे आहेत. तेव्हा इथे अवंतिका, सौमित्र, जानकी तिघांनी मिळून ते पेपर शोधून काढलेले असतात. आणि तेव्हाच इथे आता सौमित्राने नवीन पेपर तयार करून ती सगळी प्रॉपर्टी पुन्हा एकदा ऋषिकेशच्याच नावाने केली आहे. तेव्हा इथे ते पेपरसुद्धा इथे जानकीने जाळून टाकून दिलेले असतात. ती म्हणते की आता या घरातून जाण्याची वेळ आली आहे, पण आमची नाही, आम्ही रणदिवे एकत्र होतो आणि नेहमी एकत्र राहणार. तुम्ही दोघांनी या घरातून चालतं व्हायचं आहे. सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या, तुम्ही दोघेजण आता या घरामध्ये राहायचं नाही. माझं घर तोडायला निघालात. सारंग भाऊजी, तुम्हाला आता ही ऐश्वर्या इतकी जवळची झाले की तुम्हाला तुमचं हस्त खेळतं हे घर उद्ध्वस्त करावंसं वाटतंय. आणि कशासाठी हो? या प्रॉपर्टीसाठी. जेव्हा तुमचा जीव जाईल ना, तेव्हा तुम्हाला कोण इथे जवळचे वाटणार आहेत? ही प्रॉपर्टी की तुमची माणसं? ही ऐश्वर्या जेव्हा तुम्हाला लाथ मारून बाहेर काढेल ना, तेव्हा तुमच्याजवळ कोण असणार आहे? तुमचं कुटुंब की ही तुमची प्रॉपर्टी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश सारंगचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, लाज नाही वाटत नालायका? ह्या ऐश्वर्याच्या नादाला लागून घर तोडायला निघालास, आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त करायला निघालास, जानकीला मारायला निघालास तू. तेव्हा इथे आता पोलिसांना फोन केलेला असतो. जानकी म्हणत असते की आई, काय करायचं ते तुम्हीच ठरवा.
या घरामध्ये आता काय करायचं? तुमच्या लाडक्या सुनेला ठेवायचं की आम्ही हे घर सोडून जायचं? आता तुम्हीच काही तो विचार करा. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी माफ कर गं मला. या मूर्ख ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. आता तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो घे. ह्या ऐश्वर्याला घरामध्ये आणून मी खरंच खूप मोठी चूक केली होती. तेव्हा इथे जानकी ऐश्वर्याला हाताला धरते आणि म्हणते, हे घर आमचं आहे, मालकी नाही मी या घराची. घराच्या वाटण्या आता तेव्हा होतील जेव्हा सारंग भाऊजी, त्याचबरोबर सौमित्र भाऊजी आणि इथे शर्वरी वंश स्वतः वाटण्या मागतील ना, तेव्हा ऋषिकेश हसत हसत या घराच्या वाटण्या करतील. तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत सौमित्र भाऊजी आणि शर्वरी वंश वाटण्या मागत नाही. जेव्हा मागतील तेव्हा हसत हसत आम्ही त्यांना हे सगळं देऊ. कळलं तुम्हाला? तोपर्यंत हे घर एकच राहणार. कळलं का सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या? चला आताच्या आता या घरातून चालते व्हा. तेव्हा इथे सुमित्राचे डोळे उघडतात. जेव्हा ऐश्वर्या धक्का मारून तिला घरातून जायला सांगते तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की जानकी मला माफ कर गं, मी चुकले, खरंच मी चुकले. आणि ती तिच्या पाया पडायला जाते. तेव्हा जानकी मोठ्या मनाने इथे सुमित्राला माफ करते आणि ऐश्वर्या सारंगची घरातून कायमची हकलपट्टी करते.